आज आपण डिस्कस करणार आहोत सी प्रोग्राम टू फाइंड ॲडिशन ऑफ टू इंटीजर नंबर्स। या प्रोग्रामसाठी इनपुट काय असेल, प्रोसेसिंग काय असेल आणि आउटपुट काय असेल ते आधी आपण डिस्कस करूया। प्रोग्रामसाठी इनपुट असेल टू इंटीजर नंबर्स। त्या इंटीजर नंबर्सला आपण नाव देऊया n1 and n2। n1 and n2 हे दोन इंटीजर नंबर्स आपण ॲड करणार आहोत। सो या नंबरच्या व्हॅल्यू आपण यूजर कडून घेणार। सो n1 and n2 विल बी अवर इनपुट। त्यानंतर नेक्स्ट आहे प्रोसेसिंग। त्यासाठी आपण एक तिसरा नंबर घेतो a। a हा एक व्हेरिएबल आहे। त्या व्हेरिएबलमध्ये आपण n1 आणि n2 ची ॲडिशन स्टोअर करणार आहोत। सो n1 प्लस n2 हा जो डेटा घेतला n1 n2 हे नंबर्स, त्या नंबर्सला आपण नावं दिली आहेत। ती नावं म्हणजे त्याला आपण म्हणणार व्हेरिएबल्स। प्रोसेसिंगसाठी आपण सिंपल गोष्ट करणार आहोत ती म्हणजे ॲडिशन ऑपरेशन। त्यासाठी आपण n1 आणि n2 ची ॲडिशन परफॉर्म करणार आणि ती ॲडिशन आपण एका तिसऱ्या नंबरमध्ये स्टोअर करणार। a हा एक व्हेरिएबल आहे आणि त्या व्हेरिएबलमध्ये आपण n1 n2 ची ॲडिशन स्टोअर करतोय। हे झालं आपलं प्रोसेसिंग। त्यानंतर ह्याचं आउटपुट काय असेल, प्रोसेसिंगने जे काय आपण प्रोसेस केले त्याचा रिझल्ट जो आहे तो रिझल्ट आपल्याला डिस्प्ले करावा लागेल, ते असेल आपला आउटपुट। सो हियर value of a, that is addition, this is our output। value of a we have to display। आता एक महत्त्वाची गोष्ट मी सांगते ती म्हणजे इनपुटसाठी आपण यूज करणार स्कॅनएफ स्टेटमेंट। स्कॅनएफ फंक्शन आपण यूज करणार फॉर इनपुट। त्यानंतर आउटपुटसाठी आपण यूज करणार प्रिंटएफ स्टेटमेंट। प्रिंटएफ फंक्शन आपण यूज करणार आउटपुटसाठी। या फंक्शनचा फॉर्मॅट कसा आहे ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत। आता फक्त आपल्या प्रोग्राममध्ये यूज करण्यासाठी आपल्याला स्कॅनएफ हे इनपुटसाठी यूज करणार आहोत आणि प्रिंटएफ हे आपण आउटपुटसाठी यूज करणार आहोत। म्हणजेच मेसेज डिस्प्ले करण्यासाठी आपण प्रिंटएफ यूज करणार आणि यूजरकडून इनपुट घेण्यासाठी म्हणजेच n1 आणि n2 च्या व्हॅल्यू आपल्याला यूजरकडून घ्यायच्या आहेत त्या घेण्यासाठी आपण स्कॅनएफ स्टेटमेंट यूज करणार। सो आता आपण कोड बघूया। सी प्रोग्राम टू फाइंड ॲडिशन ऑफ टू नंबर्स। नेहमीप्रमाणे आपली पहिली लाईन असेल हॅश इन्क्लूड stdio.h। ही एक स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल आहे। त्यानंतर आपण मेन फंक्शन लिहिणार। रिटर्न टाइप ऑफ मेन फंक्शन आपण घेतो इंट मेन फंक्शन ब्रॅकेट्स देन ओपन ब्रेस फॉर मेन फंक्शन। मेन फंक्शनमध्ये सगळ्यात पहिलं जे स्टेटमेंट लिहायचं असतं ते म्हणजे डिक्लरेशन स्टेटमेंट। लास्ट आपण जो हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम बघितला त्या प्रोग्राममध्ये आपल्याला डिक्लरेशनची गरज नव्हती, त्यामुळे आपण फक्त डायरेक्टली प्रिंटएफ स्टेटमेंट लिहिलं होतं। इथे मात्र आपल्याला डेटा यूज करायचा आहे, म्हणजेच नंबर स्टोअर करण्यासाठी आपण व्हेरिएबल्स घेणार आहोत। सो ते सगळे व्हेरिएबल्स आपल्याला आधी डिक्लेअर करावे लागतील। व्हेरिएबल डिक्लेअर करतो म्हणजेच आपण कम्प्युटरला सांगतो की या टाईपचा डेटा आपण यूज करणार आहोत। त्या डेटासाठी कम्प्युटर मेमरी अलोकेट करतो। सो इथे आपल्याला व्हेरिएबल्स लागतील इंट। इंटीजर व्हेरिएबल्स आपण यूज करणार आहोत। सो इंट हा एक डेटा टाईप आहे विच स्टोअर्स इंटीजर व्हॅल्यू। इंट n1 n2 आणि a हे तीन व्हेरिएबल्स आपल्याला लागतील। त्यानंतर आपलं स्टेटमेंट असेल
इनपुट स्टेटमेंट. इनपुटसाठी आपण स्कॅनअप स्टेटमेंट यूज करणार, पण त्याआधी आपण युजरला सांगणार आहोत की कोणता डेटा एंटर करायचा आहे, कोणता डेटा इनपुट द्यायचा आहे. त्यासाठी आपण प्रिंटफ स्टेटमेंट यूज करतोय आणि युजरला मेसेज देतोय प्रिंटफ एंटर 2 नंबर्स. जो मेसेज आपल्याला डिस्प्ले करायचा असतो तो मेसेज आपण डबल कोटेशन मार्क्समध्ये लिहितो. सो प्रिंटफ फंक्शन ब्रॅकेट विदिन दॅट डबल कोट्समध्ये एंटर 2 नंबर्स हा मेसेज आपल्या स्क्रीनवरती फक्त एंटर 2 नंबर्स हा मेसेज डिस्प्ले होईल. त्यानंतर फंक्शन ब्रॅकेट कंप्लीट. त्यानंतर फॉर टर्मिनेशन ऑफ स्टेटमेंट वी हॅव ट्राईड सेमिकोलन. नेक्स्ट स्टेटमेंट असेल आपलं इनपुटसाठी स्टेटमेंट, दॅट इज फॉर टेकिंग डेटा फ्रॉम युजर. फॉर टेकिंग डेटा फ्रॉम युजर आपण यूज करतोय स्कॅनअप स्टेटमेंट. स्कॅनअप हे एक फंक्शन आहे. इट इज अ लायब्ररी फंक्शन. स्कॅनअपमध्ये आपण डबल कोट्समध्ये %d, फर्स्ट %d फॉर n1, सेकंड %d फॉर n2. स्कॅनअपमध्ये आपल्याला एक ट्रिक यूज करायची आहे की स्कॅनअपमध्ये आपल्याला जर %d स्कॅनअप यूज करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे स्कॅनअपमध्ये डबल कोटमध्ये फक्त जे फॉर्मॅट स्पेसिफायर्स आहेत तेवढेच लिहायचे आहेत, बाकी स्पेस कॉमा वगैरे काही टाकायचं नाही आहे. सो %d त्यानंतर फॉर दिस फर्स्ट %d वी विल राईट %n1. सो दिस %d विल रीड दी integer data and that will be stored within this n1. त्यानंतर दुसरं %d आहे फॉर n2 ब्रॅकेट कंप्लीट सेमिकोलन. हे स्कॅनअप स्टेटमेंटचं फॉर्मॅट आहे. जे आपल्याला डेटा रीड करायचे आहे त्या डेटासाठी आपण फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करणार. इंटिजरसाठी आपण फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करतोय %d. पहिल्या %d साठी %n1, दुसऱ्या %d साठी %n2. %n1 म्हणजेच ॲड्रेस ऑफ n1, %n2 म्हणजेच ॲड्रेस ऑफ n2. आफ्टर दिस स्टेटमेंट आपल्याकडे n1 आणि n2च्या व्हॅल्यू असतील. सो त्या व्हॅल्यू आपल्याला ॲड करायच्या आहेत. सो आपलं प्रोसेसिंग स्टेटमेंट येईल a = n1 प्लस स्कॅनअप स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर आपल्याकडे n1 and n2 या व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू असतील. त्या व्हॅल्यू आता आपल्याला ॲड करायची आहे. सो ॲड करण्यासाठी आपण a = n1 + n2 हे स्टेटमेंट लिहिणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट असेल प्रिंटफ स्टेटमेंट. आता आपल्याकडे ॲडिशनचा रिझल्ट आहे. सो तो रिझल्ट आपल्याला डिस्प्ले करायचा आहे. सो डिस्प्ले करण्यासाठी आपण प्रिंटफ यूज करतोय. सो प्रिंटफमध्ये डबल कोटमध्ये आपल्याला मेसेज टाकायचा आहे ॲडिशन ऑफ नंबर्स इज %d. डबल कोट्समध्ये आपण डायरेक्टली व्हेरिएबल्सची नावं लिहत नाही, त्यासाठी आपण फॉर्मॅट स्पेसिफायर्स यूज करतो. इंटिजर डेटा असेल तर फॉर्मॅट स्पेसिफायर आपण %d यूज करणार. ॲडिशन ऑफ नंबर्स इज %d. आता या %dच्या इथे कोणता डेटा डिस्प्ले झाला पाहिजे ते आपण पुढे लिस्ट आउट करणार. सो इथे एकच %d आहे. सो एकच व्हेरिएबल आपण लिहिणार a. As the return type of main function is int, we have to write return statement. Return 0. Close this. So this is our simple program for performing addition of two numbers. प्रोग्राम जेव्हा आपण रन करणार तेव्हा त्याचं आउटपुट कसं असेल ते आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा स्क्रीनवरती एक मेसेज डिस्प्ले होईल जो आपण प्रिंटफ स्टेटमेंट यूज करून लिहिलाय. तो मेसेज म्हणजेच मेसेज येईल एंटर 2 नंबर्स. हा मेसेज येऊन कम्प्युटर वेट करेल. आपल्याला टाईप करायचे आहे 2 नंबर्स.
कम्प्युटर वेट करत राहील जोपर्यंत युजर 2 नंबर्स टाईप करत नाही तोपर्यंत. सो इथे आपल्याला पहिला नंबर टाईप करायचा आहे 5. डोंट राईट एनी कॉमा in between two numbers. You can separate numbers by using enter key or by using space. So here नंबरच्या नंतर एकदा स्पेस बार टाईप केला, त्यानंतर 5, त्यानंतर दुसरा नंबर आपण टाईप करणार आहोत 10. एंटर की प्रेस करायची. एंटर की प्रेस केल्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. नेक्स्ट स्टेटमेंट आहे आपलं ॲडिशन ऑफ numbers is 10 plus 5 15. Addition of numbers is 15. हे असेल आपल्या प्रोग्रामचा आउटपुट. आता हा जो मेसेज आलाय तो प्रिंटअप स्टेटमेंटमुळे त्यानंतर कम्प्युटर वेट करत राहील बिकॉज ऑफ स्कॅनअप स्टेटमेंट. त्यानंतर नेक्स्ट प्रिंटअप स्टेटमेंट आहे त्यामुळे हा मेसेज आपल्याला डिस्प्ले होईल. So this is a simple program for performing addition of two numbers.